पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मकर संक्रांतीला 3,000 रुपये जमा होतील अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी पोस्ट करत दिली। मात्र सरकारकडून मकर संक्रांतीच्या दिवशी निधी वितरित करण्यात आला तर निवडणुकीच्या आचारसंहितेचा हा भंग नाही का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होतंय। लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। एक दोन दिवस ती प्रक्रिया सुरू राहील। त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत। आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका। कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेला नाहीये। राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा 2 दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाहीयेत। कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाहीये। रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय। काही वर्तमानपत्रांनी 30 लाख, 35 लाख, 40 लाख, 60 लाख, उद्या म्हणतील 1 कोटी लाख, 35 लाख, 40 लाख, 60 लाख, उद्या म्हणतील 1 कोटी, अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे। आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे। काही अपात्र ज्या महिला आहेत किंवा ज्या आपण म्हणूया ती निकषात बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार, शासन निर्णयानुसार, त्यांची छाननी कशी केली जाते आता, म्हणजे त्याची प्रक्रिया काय आहे? हे साधारणपणे आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे। व्हॉलंटरीली काही महिला आहेत ज्या रोज त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत। काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे, विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत, किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, किंवा आमचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत, किंवा आम्ही 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत। अशा पद्धतीनं रोजच्या घडीला, आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाहीये, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीनं येत होते, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेले आहेत। व्हॉलंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर। आणि जे आम्ही GR आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये। आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही GR काढला होता, ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे। आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतायत की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या, ही आकडेवारी रोज बदलत आहे। म्हणजे कधी 5 अर्ज येतात दिवसाला, कधी 10 येतात, ही काही हजारांमध्ये आहे, म्हणजे 2-5 हजाराच्या वरती नाही आहे। आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याचे पण अजून रिफंड चालू केलेलं नाहीये। अजून कोणाचाही 1ही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने। हे जे व्हॉलंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारणं जी आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत। आणि वित्त व नियोजन विभागाकडून आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा, जसा इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार